सुखाचे ते सुख। महाराज त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते आणि सुखाची प्राप्ती होते। किती मोठे विधाता असतात। विधाता म्हणजे ब्रह्मदेव आहे। ज्या ब्रह्मदेवानं तुम्हा आम्हाला निर्माण केलं त्याचं नाव ब्रह्मदेव। कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड मडके घडी तोरे, हे 3.5 हाताची घरं तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे त्याला ब्रह्मदेव। अत्यंत चतुर। गिरगावकराचा अंगठा ब्रह्मदेवाने असा केला तर 135 कोटी लोकांपैकी एकाच्याही अंगठ्यावरचे ठसे माझ्या अंगठ्यावर नाहीत। कल्पना करा काय डोकं असलो त्या ब्रह्मदेवाचं। एवढ्या जागेत रचना केली। 135 कोटी। माझ्या लहानपणी तिरंगा झेंडा कोणाचा, 70 कोटी लोकाचा। आता तिरंगा झेंडा कोणाचा, 135 कोटी लोकाचा। तर 135 कोटी लोकांमध्ये गिरगावच्या बाळूच्या अंगठ्यावर ठसे आहेत, ते एकाची ठसे त्याला जुळत नाहीत। हे डोकं कोणाचे माहिती आहे? ब्रह्मदेवाचे। काय नाविन्य असेल महाराज। ही 3.5 हाताची उंच टाकी केली उभी आणि या टाकीला 9 छिद्र पाडले, याच्यातून मनानं पाणी येत नाही। कोण्याही टाकीला 1 छिद्र पाडा टाकी कोरडी फट होती। या टाकीला 9 छिद्र केलेत। ही टाकी तयार करायची हाडामासाची टाकी आहे। ह्या टाकीचा निर्माण करता विधाता आहे आणि त्या विधात्याला एक दुःख होतं, मंदिर नव्हतं। सज्जनांनो ह्या ब्रह्मदेवाचं ते दुःख नाहीसं झालं। द्वापार युगामध्ये ब्रह्मांडाचा मालक गोविंद भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावर कळंबाच्या झाडाखाली 27 गोपाळासह बसलेले आहेत। बाजूला वासरं बसलेले आहेत आणि त्या सानिध्यामध्ये ब्रह्मदेवानी माव केली। कौतुक पाहवया ब्रह्मयाने केली वत्स हे चोरोनिया, सत्य लोकाशी नेली गोपाळ गाई वत्स, दोन्ही ठाई रक्षेली सुखाचा प्रेम सिंधू, अनाथाची माऊली जय देवा कृष्णनाथा, राय रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव के सुता। कौतुक पाहावया माव ब्रह्मयाने केली, वासरन गोपाळ चोरून नेले। दुसऱ्या दिवशी शंकेचं विस्तृत पाहण्यासाठी ब्रह्मदेवाने लोक पाठवली, पण जशील तशी वासराने गोपाळ खालीत। स्वतः ब्रह्मदेव आले। ब्रह्मा करत आरती माला पहिनावे, देवानी स्वतः आरती केली। ब्रह्मदेवानी माळा घातली, कामधेनू नावाची गाय आणली आणि भगवंतावर अभिषेक केला। म्हणून देवाला गोविंद असं एक नाव पडलं। श्रीमद भागवतात वर्णन आलं, नामने रति गोविंदम भय व्याप्ती तिजायते, धेनुया सर्व सुरधेनुयाम पवित्रायाम, दुग्धोदक भय स्थिता विनियोगा सर्वस्थिता, नामनेन गोविंदयो। म्हणून गोविंद नाव भगवंताला त्या दिवशी प्राप्त झालं। ब्रह्मदेवानी पूजन केलं, अभिषेक केला। त्याच्यावर 19व्या दिवशी पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर झालं। 19व्या दिवशी पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर झालं। त्या ब्रह्मदेवाच्या भेटी करता भगवान शिवजी गेले, विष्णू परमात्मा गेले, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारोहास परमहंस गेले। या सर्वांना बघितल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी आलं। ते पाणी दुःखाचं नव्हतं, ते आनंदाचे अश्रू होते। आणि शिवजीने विचारलं, 11 भुजाने शिवजीनं कवटाळलं, काय ब्रह्मदेवा आपण आनंदी आहात? हो म्हणले। 10 भुजानं कवटाळलं, क्षमा असावी 11 चुकून बोललो। एका ठिकाणी 11 पण सांगत होते, कारण डोळे सुद्धा 11 होते। ज्या ठिकाणी भगवान शिवजीला डोळे मुख 5 आहेत त्याला डोळे 10 असतात, पण डोकं 1 आहे त्याला डोळे 3 आहेत, म्हणून 1 डोळा शिल्लक होता। एकादश नयन पाजरती चक्षुयाम भय व्याप्तयाम येतम भुजायाम दंडेषु दशहा। 10 भुजानं कवळलं आणि विचारलं, का रडता? नाही म्हणे, मला फार आनंद झाला। कसला आनंद? विश्वात कुठेही मंदिर नव्हतं, कुठेही मंदिर नव्हतं। आज पुष्करला माझं मंदिर झालंय। माझा आनंद इतका द्विगुणित झाला की मी एवढा आनंदी झालो की त्या आनंदाला पारावार नाही। पण औषध कोणतं घेतलं इतकं दुःख जाण्यासाठी आणि आनंद येण्यासाठी? तर ब्रह्मदेवाच्या मुखारविंदातून ते वाक्य पडलं, जे वाक्य नामदेवरायाच्या मुखातून पडलं, पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुखारा दुःखाची निवृत्ती
पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, रंगनी रागत रागत, रंगनी रागत, बुलबुला बोलत बोलत, रंगनी रागत, गोविंदाचे, रंगनी रागत, रंगनी रागत, रागत बुलबुला कल्पना करा, तुम्हाला आणि मला निर्माण करणारा विधाता जर स्वतःच्या अधिष्ठानासाठी दुःखी असेल आणि ते अधिष्ठान प्राप्त झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला सुख प्राप्त झालं असेल, तर हे सुख प्राप्त होण्यासाठी औषध एकच होतं, पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं की सुख प्राप्त होते. एक विद्या नावाचं नगर होतं. त्या गावाला विद्यानगर नाव याच्याकरता पडलं, सुख सांगतोय, भगवंताचं मुख बघितल्यावर सुख कसं प्राप्त होतंय. त्या गावामध्ये जगदंबेचं मंदिर, इथेही मला वाटतं रेणुका मातेचं मंदिर दिसतंय. वा, छान. बोकडे कापीत नसतील ना इथं? नाही ना? कापते तर रामकृष्ण हरी. पैशावाले लोक आहेत ना तुम्ही. बंद करा ते त्याच्यानंतर. चला, विद्यानगर नावाचं नगर आहे. त्या नगरीला विद्यानगर नाव का पडलं? त्या गावातल्या महिला राजाकडे गेल्या आणि राजाला सांगितलं, राजा घोंगडी टाका बसायला. टाका, मोठी करा, दोघांना बसता आलं पाहिजे. महाराज उठा, पिंपळनेरकर बसा. बस बसा बरे. विचारलं राजाला, राजा या गावातला प्रत्येक विद्यार्थी विद्वान झाला पाहिजे. राजाला देवी प्रत्यक्ष बोलत होती. इथं मा रेणुका आहे, तिचं नाव राजाई होतं. प्रगट झाली राजाई माता. काय राजा? आईसाहेब, माझ्या गावातला प्रत्येक व्यक्ती विद्वान झाला पाहिजे. वा. देवीने सांगितलं, राजा बालकांना विद्वान करण्याची ताकद मी एखाद्या वेळेस तुला धनवान करील, पण विद्वान करण्याची ताकद सरस्वतीत आहे. तुला सरस्वतीची साधना करावी लागेल. साधना केली, सरस्वती प्रसन्न झाली आणि वरदान मागितलं, आईसाहेब माझ्या नगरीतला प्रत्येक जन्माला आलेला बालक कुठल्या ना कुठल्या हुद्द्यावर असला पाहिजे, तो या पवित्र देशाचा उज्ज्वलता तारा म्हणून चमकला पाहिजे. तथास्तु. विद्यावान लोक होते म्हणून त्या गावात नगरीला नाव पडलं विद्यानगर. राजा सात्विक, पण जगदंबेचा उपासक होता. तसा सात्विक, त्याच्याकडे नित्य जगदंबेला पुरणपोळीचा नैवेद्य होता. मला काय आता सहज मला चरित्र सांगायचं होतं आणि तुमच्या इथं काय घडतंय मला ते काहीच कायचं नाही, तितका मला टाईम नाही. काय फुकट कळण शेंडी वळवळ मला तुमचं इचकून काय भेटणार आहे. पण सहज मला सांगायचं होतं, माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तुमच्या अंगाला शर्ट आला, मी काय मुद्दाम शिवून आणला नाही. तो सात्विक जगदंबेचा उपासक आहे. पुरणपोळीचा नैवेद्य नित्य होता. त्या नगरीमध्ये एक वारकरी आले, निष्ठावंत वारकरी, ज्याची निष्ठी असं नाही, निष्ठावंत वारकरी. तो वारकरी आल्याच्या नंतर मंदिर मोठं होतं. त्या मंदिराला रुपयाचं सारवण होतं. रुप नावाचा एक धातू आहे, त्याचं सारवण केलेलं होतं. म्हणजे आपण प्लास्टर म्हणतो असं सारवण होतं. खुंटीला आपली पडशी अडकिली, पाणी होतं, हातपाय धुतले, वळकटी लांबवली आणि चिपळी काढली, विना काढला आणि भजन सुरू केलं. जय जय रामकृष्ण हरी. ते पुजारी पळतच आलं. ए कोण?
वारकरी. कोण वारकरी? आमकं नाव आहे. कोण्या देवाचा भक्त? पांडुरंगाचा. इथं फक्त देवीलाच मानायचे. आता ते वारकरी ते का मायासारखं थोडा तो वारकरी निष्ठावंत होता. ते म्हणला तू काही सांग, मी पांडुरंगाच्या व्यतिरिक्त जगात कोणाला मानित नाही. आपुला तो एक ते नेविन जीवा. पण ते पुजारी हुशार होतं. जवळपास गाव नव्हतं. त्या पुजाऱ्याला माहित होते भूक लागल्यावर का होत नाही, पण देवीचं नाव घेईल. त्याला म्हणले भूक लागली का? हो म्हणले. कसं करायचं आता? काय नाही म्हणले, गावात मधुकरी. आमच्या गावात भीक मागत नाहीत. ते म्हणलं मधुकरी भीक नाही हो. मधुकरीला भीक कसं म्हणता येईल? ते म्हणले ते काहीच नाही, इथं गावरान तूप आणि पुरणपोळ्या असतात, पण भजन हिचं करावं लागतंय. ते म्हणलं नाही गडे, हिचं भजन मी केलं असतं, पण मी ज्याचं भजन करतो त्याच्या मंदिरात ही झाडायला आहे. मी केलं असतं. मला डायरेक्ट मंत्री बोलल्यावर पियेला चोंबळायची काय गरज आहे? म्हणजे राग येऊ दे नका कोणाला. डायरेक्ट जर मंत्रीच हॉटलाईन वरूनच बोलत असेल तर मग पियेला कशा करता पाणी लावायचं? काही गरजच नाही ना, काही अपेक्षा नाही त्याला. मला सांगा, ज्याच्या नदीला भरपूर पाणी आहे त्याने ईर कशाला खांदायची? आगावपणा आहे ना, खडाळ करून. ती नदी 2 थाड्या भरली, टाकणं त्याच्यात मोटर आणि भिजवून ऊस. नाही म्हणले हावसान पारली, टाकतो का म्हातारी त्याच्यात? कशाला पाळली? अरे काय 12 महिने नदी आटत नाही तू. जे हे सरिता ओघोत्तरायाम जल ओघेशी भय जायते किमम कुपाती जायंते. कूप म्हणजे विहीर. हे काय अगोदर तुम्हाला माझ्या भाषेत सांगितलं होतं, आता त्याचा पुरावा आहे. विठाला विठाला वेडेपणा असतो ना. काही गोष्टी सगळ्या जर मिळत असतील तर कशाला आगाऊपणा करायचा असतो त्याला? नाही म्हणे मी नाही करणार, मूर्ख आहे म्हणे तो. तुला काय म्हणायचं तर म्हण, पण मी हेच म्हणणार. सकाळी काकडा सुरू झाला, राजा पूजेला आला आणि वारकऱ्याचा काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयो बऱ्यापैकी. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरते समयाचा. ते पूजा करता करता कद नेसलेला राजा, कद म्हणजे 16, तो 16 नेसलेला राजा बाहेर पळत आला. विचारलं कोण? वारकरी म्हणे. साधे कपडे होते अंगावर, सोपनराजे साधे कपडे. जुन्या काळातलं नागमणी धोत्र, ते पिवळं चुटू, ते धुवून धुवून ढवळं होत होतं. जुन्या म्हाताऱ्याला माहिती ते धोत्र. साधं निमस्ती घातलेली, साधा वारकरी, फेटा गिटा पांढरा, त्याला अशा वळ्या पडलेल्या वारकरी. काय रे म्हणे, काय दिलं पांडुरंगानं? काय द्यायचं म्हणे याच्या पलीकडे? इतकं सदृढ शरीर दिलं, याच्या पलीकडे काय द्यायचं? राजानं सांगितलं, तुला पुजाऱ्यानं सांगितलं होतं आणि बाकीचे भजन करायचे नाही. ते म्हणला पुजारी कोण? आमचा मालक आहे का? पुजारी काही सांगल. हा, त्याच्या खिशात कोंबड्याची पख सापडत आणि त्यानं आम्हाला शिकवायचं होय त्या सोमळ्यानं. हा, त्याची काय लायकी आम्हाला शिकवायची?
राजा म्हणलाय चरचर दिसते याला फाशी देता का? आणि ते वारकरी म्हणला मला फाशी देऊन तुला काय भेटन? काय भेटणार आहे तुला मला फाशी दिल्याच्या नंतर? राजा म्हणणार पण सोपतंय का तुला? काय जगदंबा आहे माझी, रुपयाचं मंदिर आहे, चांदीचा मुलामा आहे, सोन्याचे अलंकार आहे, हिऱ्या माणिकाचे अलंकार आहे, रोज एक पितांबर आहे. ते म्हणला हे काय सांगायचं ते तुलाच मोठेपण म्हण. मी नाही मी फक्त तिथंच मानतोय. मी हिला रोज काकड्याला गेल्यावर बघतो झाडून काढताना राजाच्या तळपायच्या मुंग्या शेंडीला. हो टीव्हीच्या अंटीने शेंडी उभी राहिली त्याची. काय बोलतोय म्हणे वारकरी, हे खोटं असल्या चंद्रभागेत फाशी म्हणला, लाकूड रवण तिथं फाशी दी म्हणला. पण चल बघायला. आता ते रगील वारकरी होतं, ते निर्भीड होते ना, त्याला काही स्वार्थ नव्हता ना त्या लोकांना. मग तर देवाचं भजन करणारी लोक होती ती. आम्हाला भीती यजमानाला राग येईन का, जाताना पाकिट कमी देईन का, मग का गाडी ढकलीत न्यावा का, मयावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली तुम्हाला नाही वाटत का? हा गरजच नव्हती. ते अधिकारी मोक्षाचे काय ताकद होती त्या लोकांची. चल चल म्हणे चल. अरे तुरच राजाला मंदिरात गेल्याच्या नंतर एक बाई झाडीत होती. वारकरी म्हणले बाई सरक बाजूला. राजा म्हणला वारकरी बाबा केवढ्या घरची बाई आहे ती. तोंड तिकडं होतं तिचं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सांगायला. उदाहरण क्रमांक 2. राजा म्हणला केवढ्या घरची बाई आहे, तिच्या गळ्यात काय अलंकार दिसायला लागलेत. मागून पाहिली काय पितांबर आहे रत्न जडीत, त्याला हिऱ्या माणिकाचा जर आहे त्याला त्या पितांबराला. काय बाई. वारकऱ्याला वाटलं यानं अजून ओळखली नाही. वारकरी मुदाम तिकडे गेले. म्हणला हे झाड ना, हे काडी कचरा पडाय, लोट तिकडे लोट पटकन आवर. वारकरी यायला सुरुवात झाली. देवीनं वापस फिरली, त्या वारकऱ्याला प्रणाम केला. चेहरा पाहिल्याबरोबर विद्यानगरीचा राजा खालीच बसला, डोळे भरून आले. माय कोण आपण? मी जगदंबा आहे. माय तुला काय गरज आहे? आपल्या नगरीत भिकारी जरी आला तर गावरान तुपामध्ये पोळ्या भिजून खातोय, ही तुझी कृपा आहे. 365 दिवसात आज नेशिलेला पितांबर तुला दुसऱ्या दिवशी कधीच नेशिला नाही. रत्न जडीत तुला हार घालतो माय. नाना प्रकारच्या सुक्तात तुझी पूजा करतोय. काय वैभव आहे माय. तुला इथं झाडायची काय गरज आहे? तर जगदंबेनं राजाचे डोळे पुसले सोपान महाराज. आणि जगदंबेनं राजाला सांगितलं राजा हे सगळी तू माझी सोय करतोस का? ते इथं काम केल्यामुळं तिकडं सोय होती. या मंदिरात ज्या दिवशी झाडं नाही त्या दिवशी गावात काहीतरी अडचण येतील, माझी पूजा बंद पडते. मला जे सुख प्राप्त होतंय का ते याला पाहिल्याच्या नंतर. कल्पना करा 3.5 कोटी चंडिकापैकी एका जगदंबेला त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय. ती तुमची आमची काय कथा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुखा. हे आवाज दुःखाची निवृत्ती राम सुखाचे ते सुखा. पाहता श्रीमुखा गो
त्या रूपात ताकद. इतकं रूप साजरं, इतकं रूप गोजर आहे ते. एकदा ब्रह्मांडाचा मालक 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला आणि 54व्या दिवशी मथुरेत गेला. 11 वर्ष 53 दिवस गोकुळातलं दही, दूध, तूप, लोणी यशोदेच्या महालामध्ये, राजानंदाच्या राजवाड्यामध्ये देवानं सगळे भोग घेतले. दूध असेल, तूप असेल, हे खाद्यातले. 54व्या दिवशी मात्र मथुरेत प्रवेश केला. मथुरेत जाता जाता ज्यानं 7व्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्राचे कपडे धुवून भाकरी खाल्ल्या, त्याचेच वाभाडे काढले. 7व्या अवतारात एक व्यक्ती होता, कपडे धुवाला दशरथ राजाचे प्रभू रामचंद्राचे कपडे धुतले आणि निंदा जगाच्या मालकीनीची केली. म्हणून हे द्वापार युगात नदीतच हाणलं. इतकं हाणलं थुत्तर पुटुस्तर. धोबी का शिरवही पटका, कबीरजी सांगतात, मी नाही सांगत. 7व्या अवतारात एका पवित्र बाईची चेष्टा केली. तुम्हाला एक सांगू का, भारतीय संस्कृती अशी सांगते, कमी पडते का व्होल्टेज तुला? भारतीय संस्कृती अशी सांगतो, एखाद्या स्त्रीचं जर चुकीचं वर्तन झालं असेल, ती आपल्याला आवडत नसेल तर तिला डिलीट करा. इंग्रजी शब्द आहे ना हो, म्हणजे आपल्या डोक्यातून तिला वगळून टाका. मलाही फिरू फिरू रामेश्वर बुवा इंग्रजी थोडी थोडी आली, नाही तर मी काय 7वी 5चा विद्यार्थी, जास्त काय शिकलो नाही, फार नाही शिकलो. आणि मला एवढ्यानं धकलं बी मग, पण मग काय बाकीच्या पोरांनी शिकू नका. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. आपलं नशीब मस्त होतं, आपलं 7वीत खेळ जमला. तुम्ही इतक्या बंद करताना तर फुटाने ऐकावं लागतील. तुम्ही शिका, कोणाचं पाहून कोणी काही नाही करा. जमलं ते बाळूचं नशीब गोड होतं, चालला मेळ चालला. काय सांगू लागलो, ध्यानात नाही कोणाच्या. एखादी स्त्रीचं चुकीचं वर्तन असन, ती आपण डोक्यातून काढून टाकावं, पण तिची चेष्टा करायची नाही, अशी भारतीय संस्कृती सांगते. चेष्टा करणाऱ्या दुर्योधनाचं काय झालं? द्रौपदीची चेष्टा केली, कल्पना करा. 19 लोक आले, फार नालायक लोक. त्रेतायुगात 7 लोक होते, त्याच्यातला हा एक होता कपडे धुणारा. याला यमुनेच्या तीरावर मारलं. त्याच्यानंतर एक व्यक्ती भेटला, त्याचं नाव होतं शिंपी. म्हणजे तो शिंपी होता, नाव नाही शिंपी, टेलर होता, टेलर. आणि त्यानं ते कपडे लहान मोठे करून भगवान कृष्ण परमात्म्याला बलराम दादाला शिवले. इथंही कबीरजी आपली वाणी खर्च करतात. कपडे थे कुछ ढिले ढाले, मन चाहे ओ तन पहनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. गज कैची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढिले ढाले, मन चाहे ओ तन पहनावे, जय गोपाला जय गोपाला जय. तर त्या शिंप्याच्या पाठीवर थाप टाकली. शिंप्याच्या कुळात असा साधू जन्माला येईल की त्याच्या हातानं मी दूध पेईन, त्याच्या हातानं मी जेवण करीन. द्वापार युगात एका शिंप्याने भगवान कृष्ण परमात्म्याला बलराम दादाला आहेर केला. म्हणून कलियुगामध्ये हे कुळ पूर्ण पवित्र करण्यासाठी नामदेवरायाने त्या कुळात अवतार घेतला. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा आणि जेवी भरा भरा नाम्या सवे. नामदेवराय सोबत जगाच्या मालकानं जेवावा. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, आणि नामदेवा हाती दूध प्याला. नोहे हा सामान्य महिमा संतांचा राम, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोहे हा सामान्य महिमा
शिवणारा माणूस शिंपी द्वापार युगात श्रद्धेनं दोन्ही देवाला पाहिलं. बलराम दादा म्हणजे शेष सोपन महाराज आणि कृष्ण परमात्मा म्हणजे विष्णू होते देवळेकर. श्रद्धेनं पाहिल्याबरोबर स्वतःचं कल्याण पिंपळनेरकर झालं इतकंच नाही तर कुळाचा उद्धार केला, ही त्याच्या रूपातली ताकद आहे. द्वापार युगात श्रद्धेनं पाहिलं, श्रद्धेनं त्याला पाहिलं की अगदी गोडवाच. पुढे गेल्याच्या नंतर एक बाई राजाला गंध लावायला चालली होती. ही बी 7व्या अवतारातली अतिशहाणी होती, अतिशहाणी. तुम्हाला एक सांगू का, वैकुंठवासी बापूसाहेब मालक वालुरकर म्हणायचे, आयंदळ घोडी शे पायंदळ भला, आयंदळ घोडी शे पायंदळ भला ना अवकुसळ बायकुशे रिकामी जागा भला. मधलं मी म्हणत नाही, गुत्त थोडं घेतलं. 4.5 लाखाला घोडी आणली आमच्या पाहुण्यानं, मी पण एक आणली. हो, आमची दिसायला जर शिमरकुडी होती, मला माहित होतं मालक गळाटलेलं हे, म्हणून ही जर शिगळाटली. आपल्याला काय भागवताची डाळ येते, एका महिन्यात सुधरितो हिला. काय द्यायचं तेल देईल आणि भोत्याला घाईला, काही ताणच नव्हतं ना आपल्याला. मग ती अशी घोडी आणि घेताना त्यानं आमच्यापेक्षा जरा शिल्लक पैसे दिले ते. काही काही गोष्टी रूपावर घ्यायच्या नसतात, गुणावर घ्यायच्या असतात. बायको रूपवान करण्यापेक्षा गुणवान करावा. एक जणांनी रूपवान केली, ती त्यालाच म्हणली पिठलं हाटन मला जेवायला वाढ. ते म्हणला कस करावं, मी म्हणलं तळप आहे. ते म्हणलं कशाला, मी म्हणलं तिथंच थांबायचं, पाणी प्यायचं, भावताल कोणाचे कंस करून हुरडा खायचा, कशाला बसवतो हिच्या भावताल येडे घालीत आपलं. हो, तिथंच बसत आहे आपलं, म्हणलं तिथंच. हो, आपल्या संस्कृतीमध्ये कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. झाड मोठं किती आहे त्याच्यापेक्षा आंबे किती लागत आहेत. नदीचं पात्र किती मोठं आहे त्याच्यापेक्षा पाणी किती आहे. मंदिर किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याच्यात मूर्ती कोणाची आहे याला महत्व आहे. गाय किती मोठी आहे त्याच्यापेक्षा दूध किती देते. धेनू शिरबिना नदी नीरबिना तरु फल बिना गेह बाल बिना. शास्त्र सांगते त्याच्यासाठी कर्तव्याला किंमत असते, देखाव्याला नाही. ती घोडी घेतली, घोडी दिसायला चपळ होती त्याची मस्त, पण ते बसला की लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. कव्हा त्याच्या तोंडाला वरखंडे. म्हणलं कस काय, म्हणलं घोडी येडगळे. म्हणलं लगाम, म्हणला होटाळी ताणू ताणू तिचं रक्त निघायलंय, पण ती लोंबकळलेल्या बोरी खालूनच जाती. मग त्याच्यापेक्षा पायी चलणं बाब्या. आयंदळ घोडीशे पैंदळ भरा आणि अवकुशळ बायकुशे रिकामी जागा बाला. कर्कसे संगती कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. दुःख उदंड फजिती, दुःख कर्कशा स्त्रीच्या सोबत जीवनभर फजिती असते. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या जीवनात सात्विक बायको भेटली त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. ऊस तोडायला गेला तरी स्वर्ग. तोडू द्या ऊस, थकून गेलाय, पण ऊस तोडून आल्या 3 दगडाच्या चुलीवर गरम पाणी केलं भगुन भर. मालक धुवा हात पाय. हाता पायाला ऊसच पाचट घासली होती, तुमच्या नाही घासत. इतक्या कोमल हाताला घासल्या, हाता पायाला पाचट घासल्या, गार पाणी लागल्यावर कसं छनछन होत आहे का नाही. आणि बाईनं पाय धुवायला गरम पाणी केलं. आनंद आहे महाराज, आनंद आहे. 50 लाखाच्या बंगल्यात राहिलाय बापा, बायको कर्कश आहे, मसनवाट्यात राहिलाय समजायचं.
दुःख उदंड फजिती. 7व्या अवतारात शहाणीबाई हिचं नाव मंत्रा आणि शहाण्याबाईची दाशी होती. अति नालायक बाईची कैकई. हो, इकून संस्कार आलते माईकून, तिकून संस्कार आलते माईकून. पोरीला चांगलं शिकी जा, पोरीला चांगलं शिकी जा, चांगलं शिकी जा. 2 घराचं नाव वाढत असते, 2 घराचं नाव वाढत असते. जाताना निबर्डककडे घेऊन देतात. बबे गेल्या गेल्या वायलनी कुठं सासू सासऱ्याचे कपडे धुती, 2च तोंडन खिचडीन बोंड. असं जी माय शिकी ती तिच्या अंगावर झोपीत भितड पडाव. माती करायला माणसं बोलवायचं काम नाही, घरात फुकून द्यायचं तिचं. असं शिकित असतात का पोरी? त्या कैकईला नालायकपणा शिकेला तिच्या माईनं. म्हणून जगाचा मालक 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा फिरला. तुमच्यातल्या एका बाईनं केलेला नालायकपणा तो कडील गेला. 14 वर्ष 27 दिवस चप्पल घालायला भेटली नाही पंढरपुरातल्या मालकाला. असं शिके जाऊ नका. एका बाईला जावाई भेटला 95 वर्षाचा महाराज. त्याला डोळे नाहीत आणि पोरगी 13.5 वर्षाची नवरी. 13.5 वर्षाची नवरी आणि नवरदेव 95 वर्षाचा, पांढरी शिपीत दाढी आणि डोळे फुटलेले. माईन वाट लावता लावता सांगितलं, बाई लक्षात ठेव, याला देव समजून याची सेवा कर. आणि ज्या दिवशी याची सेवा करता करता तुझ्या पोटात पाप येईल त्या दिवशी संध्याकाळच्याला निरोप येईल तुझी मायन बाप मेले. माय सांगत होती पोरीला, तिचं नाव होतं सुकन्या आणि त्या नवरदेवाचं नाव होतं चवन नावाचे ऋषी. भागवतात गोड कथा आली, गोड कथा, गोड गोड गोड. बघा असं शिकलं पाहिजे. राजा जनकाच्या पत्नीने सीतेला सांगितलं, बाई जितक्या सासा आहेत तितक्या माय समज. जेवढे सासर ते सासरा आहे त्यांना बाप समज. चुलत सासरे असतील, कोणी असतील, काय असतील, त्याला बाप समज. काय नाविन्य हो. दगड उशाला घेतला आणि गवत पाठीला घेतलं. रामायणात एक श्लोक सुद्धा आला नाही की मी संसारात दुःखी आहे म्हणून. का? याचं कारण होतं आईनं गोड शिकिल तर, आईनं चांगलं शिकिल तर. मुलीला चांगलं शिकी जा माय. नाही काही शिकिता आलं तर स्वयंपाक तरी शिकी जा. हो, नुसती शाळा शिकली आणि लग्न झाल्याबरोबर घरातले लोक पाहिले होते, म्हणले इतक्या जणायला कणिक मळायची, इतक्या जणायचा उंडा तिंबायचा म्हणूनच तिनं दोरी लावली. ती म्हणली, बाई इतक्या जणांच्या चपात्यान भाकरी भाजायच्या, हाताला कातड राहील का? म्हणून एक कविता होती, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. नका कोणाला देऊ, पण पप्याच्या बापाला खाऊ घालाय पुरतं तरी तिला शिकवा. होईन सासू सासरे ते जातीन सप्त्याला. हो, पण ह्या सप्त्याला तरी तिनं खाऊ घाला. तो एक सप्त्या, त्याला खाऊ घालाय पुरतं तरी शिकानं. काहीतरी चांगलं शिकवायला पाहिजे. चला, त्या कैकईला नालायकपणा शिकील तर तिच्या माईनं. येडपट होती त्या कैकईची माय, इतकी येडपट. अशोपती नावाचा राजा कैकईचा बाप होता. जेवायला बसलं एके दिवशी राजा, आणि जेवता जेवता ताटात मुंगी आली, भाताचा कण घेतला, निघून गेली. तिकून एक मुंगी भेटली, ती मुंगी मुंगील म्हणती, कुठे गेलती का? राजे जेवायले त्याच्या ताटात. नालायक हेस म्हणे, एवढा मोठा सार्वभौम राजा जेवायला बसतो, त्याचा भात कुठं उष्टा करतेत का? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करते म्हणून राजा जेवता जेवता हसला. पण बायकोने विचारलं, काऊन हसलात? याला प्राण्याची भाषा कळत होती, पण दुसऱ्याला सांगितली की मरत होता. दुसऱ्याला सांगितली की मरत होता. पिंपळनेरकर बायकोने विचारलं, हसलात काऊन? ते म्हणला, खरंच सांगू का, मी हसण्याचं कारण सांगितलं की मरतो. ती म्हणली, 10 बाऱ्या मरा ना, पण मला सांगा ना. मुंगीचा संवाद सांगितला आणि राजा मेला. मग इतकी नालायक बाई, तिच्या पोरीचा संस्कार किती गोड असेल पान. ही कैकई तिची पोट्टी होती. हो, आणि तिचे कपडे धुणारी दाशी बी तशीच नालायक असेल ना. संगतीत माणसाला गुण लागत असतो, संगतीचा गुण असतो. तेव्हा संगतीच्या गुणाची ताकद सांगतो तुम्हाला. एका बरणीत मीठ टाकलं आणि एका बरणीत तूप टाकलं, बरण्याचा काही दोष नाही हो. बरण्याचा काय दोष आहे? ज्या बरणीनं मिठाची संगती केली, ज्या बरणीनं तुपाची संगती केली ती कपाटात गेली, आणि जिने मिठाची संगत केली ती गॅसच्या वाट्यापाशी शाकानच वाकली. पुढी एकीकडं थोत्तर एकीकडं.
मिठाची बरणी कुठं कपाटात ठेवत असते काय बरणीचा दोष आहे मिठाची संगत केल्यामुळं चुली पुढं कोणी कुणा सरक थोत्र वाकलेले त्या बरण्याला कहा पॅरलिस झालेलाच त्या शाकापशीच असतात ना आणि तुपाची बरणी कपाटात ज्या दिवशी पुरणपोळी केली त्या दिवशी देवळेकर काढायची बरणीतलं तूप संपल्यावर बरणीनं बाहेर नव्हतं यायला पाहिजे पण बरणी रानाच्या वाट्यावर आली दिवाळीला नातुलय मोठे आलते डबे कमी पडले त्याला 2 छिद्र पाडे नेली खाल्ला काड्या गळीला संगती सुटली की असा विचित्रपणा येत असतो संगत नाही सोडायला पाहिजे या काही मंत्रीला संगत झालती ना त्या कैकईची 7व्या अवतारात शहाणपणा केला 8व्या अवतारात 32 जाग्यावर वाकली 32 जाग्यावर वाकली रूपराशी हिन कळा अत्यंत हीन दिसायला होती अहो कंसानं लय प्रयत्न केला नाना प्रकारचे डॉक्टर आणले गंडे घालणारे आणले दोऱ्या घालणारे आणले अंगुरे लावणारे आणले सगळे सलाईन देणारे आणले ऑपरेशन करणारे आणले प्लास्टर बांधणारे आणले शेवटी रूलर घातलं तिच्या अंगावर असं नव्हतं तेव्हा मी येरी सांगायला लागलो तेव्हा रूलर गिलर काय नव्हतं पण 32 जाग्यावर वाकलेली नीट झाली नाही तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती रामेश्वर बुवा तिनं गंध लावला की कंसाला झोप लागत असती झोप 2 लोकायला येत नाही 2 लोकायला झोप येत नाही ज्याचं दुखतंय त्याला एक झोप येत नाही मग काही दुखू ज्याचं दुखत आहे त्याला एक झोप येत नाही आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही त्याचा ऊस वाढाच कसा खत घातला त्यानं कसा वाढन हा का खालून त्यानं जाग थोडाच लावला ऊस वाढायला हा खत घातला त्यानं ते पाळी घातली काय काय सरी केली माती लावली मशागत केली त्यानं वेळेला पाणी दिलं तू बसला दुसऱ्याच्या फालक्यावर लटकू लटकू लग्न हानी तर नुकती हानीत आणि पुन्हा तिथून आल्यावर म्हणला वरण पातळच होतं का बापाचं श्राद्ध घातलं नाही कावळा गेला नाही तुझ्या घराहून आणि लोकांच्या लग्नातलं वरण पातळ म्हणतून तू हऊस कसा वरी वाढन ह्या लोकायला झोप येत नाही कायच घर बांधलं हो त्यानं म्हणलं हो राव त्याला गौसलन तुला काऊन नाही गौसलन अशी इचकिनारी अवलाद काही इचकिनार दुसऱ्याचं संतोष ज्याला सहन होत नाही त्याला झोप येत नाही दुखतंय त्याला एक झोप येत नाही कंसा द्वेषी होता म्हणून कंसाला झोप नव्हती हिनं गंध लावला की झोप लागायची तिने सांगितलं अरे मी गंध लावायचं बोट वाकडे याला सरळ करणं ते म्हणलं तू यासाठी सगळे वैद्याती जे आहे ते दक्षिणाधिपतय नमः दक्षिणाधिपती म्हणजे यम तुला नीट करणारे सगळे मेले म्हणला तुला नीट करणारा वैद्य एकही नाही तू नीट होत नाहीस पण हिला नीट केलं पंढरपुरातल्या मालकानं एकदाच त्याच्याकडे पाहिलं 11 वर्ष 54वा दिवस उजाळला मथुरेत भगवान आले गंध कंसाला लावायला चालली होती आणि पाहिल्याबरोबर गंध लावला कुरुपती स्वरूपवंत ठेली काय ताकद महाराज 35 वर्ष गंध लावला कंसाला बोट नाही नीट झालं एकदाच त्याला पाहिल्याबरोबर 32 जाग्यावर वाकलेली बाई ही सासू 60-70 वर्षाची कुबजा 20 वर्षाची पोरगी झाली आणि सून झाली 60 वर्षाची असं कधी कधी होत असते पण ते डोक्यात आण नका बरं का ते वेगळं घराणं असतं हे तसं नाही ही खरोखर सासू नाविन्यपूर्व स्वरूप संपन्न झाली औषध कोणतं घेतलं तर ते पहिलं कडवं दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे निवृत्ती
शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं वाळून गेल्यावर पाण्यात बुडून चोखा तरी बरंच लागत. आणि टिकल्यावालीनं घातल्यावर तिसऱ्या दिवशीच वरून साय येते त्याच्यावर. ती लसणाला नख तरी हानीन, त्या लोणच्याला टाकायला लसूण त्याला न खाणं. मी काय बाई नाही, मला इतकं कळायला, मला वाचायचा नाद आहे. पुन्हा म्हणते तुला कसं काय इतकं कळत, असं इचकी ना काय काय, मला वाचायचा नाद आहे म्हणून सांगते. लोणचात टाकायच्या लसणाला लख लागू देत नव्हते. त्याच्या त्या लसणाच्या पाकळ्यानं ते मडकं भुराळीत होते, पेटवायचं आणि त्याच्यावर मडकं पालतं घालायचं. मी काही एखाद्या जन्मात बाई हो नव्हतो, आणि असलो तरी मला काय कळन, मला काय कळणार आहे. पण ते शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं तसे जुने जुनेच असते. विठाला विठाला काय ताकद आहे त्या मुखात. टाइम संपला का रामेश्वर बुवा? नाही बापरे, संचयनं खरं बोललं पाहिजे. बरं तुम्हाला एक सांगू का, मोठमोठाले झोपले ते संचयमुळंच. संचयमुळं झोपले. एक जण म्हणला मला त्या गावानं धोका दिल्यामुळं मी पळडो. म्हणलं त्या गावाला नको नाव ठेवू, तू या संचे झोपले, तू या संचे फुटले मळ्यान तू फुटला झोपलास ना. संचयनं नाही फुटले. विडाला विडाला पुरावा सांगतो. नृग नावाचा राजा होऊन गेला पुराणात. भागवतात कथा आहे त्याची. नृग नावाचा राजा फार चातुर, हुशार, विद्वान, प्रभावशाली राजा होता. गाईचा उपासक राजा होता. गाईची सेवा करणारा होता. गाई पाळी जा, त्याला नाही मेळ बसणार. आता भविष्यात आपण एवढे प्रगतशील होऊ, पण काही काही गोष्टीमुळे आपलं प्रपंच मातीत जाईल. मगाशी बसल्या बसल्या आम्ही उगाच बोलत होतो 2-4 मिनटं. नाना, आम्ही, रामेश्वर बुवा तिथं बसलेले ते घरचे होते. आपल्या सगळ्यांच्या लहानपणी जमीन नांगरल्याच्या नंतर उन्हानं आपण मग ढेकळं उलत होते. आता उलत नाहीत, जरगट व्हालेत, चरबट व्हालेत. याचं एकमेव कारण आहे, त्याला गाईचं गोमूत्र सापडणं, गाईचं शेण सापडणं. गाय, म्हैस, बैल हे शेण पवित्र असतं. याच्यामुळं ती जमीन अशी विकसित होत असते. फार मोठं नाविन्य तिच्यातलं सत्व राहत असतं. मोठी माणसं आहात, पाण्याची सोय आहे, हिरवळ आहे तुमच्याकडे. 1-1, 2-2 गाय असावा. 600 टन ऊस झाला आणि दारातून चालल्या म्हणलं महाराज दूध घेता का? तर मग त्यानं दूध आणलं, उंदीर धरल्यावानी थैली. मी म्हणलं हे दूध प्याल्यापेक्षा एखादं ढक्कन रोगर पाच ते बरं होईन. कशाला उंदीर धरून 600 टन ऊस झालाय आणि उंदीर धरल्यावानी थैली आणायला. पाळणं एखादी मसड, पाळणं एखादी गाय, 2-2 एकर रान हे होत राहील. नुसती मोकार टेकन चौघीत लुगडं एक. कोणालाच वाटत नाही अंग मळावं का काय करावं. बिना घामानं मिळालेली संपत्ती, बिना घामानं मिळालेली संपत्ती लेकरा बाळात जीव देत नाही. आणि जी संपत्ती लेकरा बाळात जीव देत नाही ती संपत्ती कोण्या दिवशी कडीसारखी उतू जाईल सांगता येत नसतं. हो, म्हणून काही काही गोष्टी कर्तव्यावर आरूढा असताना केल्या पाहिजे माणसानं. माझी पात्रता नाही, माझा 83चा जन्म, लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण अभ्यास केला आणि तुम्ही उभं केलं याच्याकरता सांगायला लागलो. माझी काय पात्रता आहे तुम्हाला? तुम्ही मोठाली माणसं आहेत, आमच्यापेक्षा 30 वर्ष तुम्ही पुढे आणि मागे तुमच्यापेक्षा आम्ही. असो, गाईचा उपासक होता. गाय हे आपल्या संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडं फक्त कीर्तनात गाय सांगितल्या चालली. गाईचं महत्व ज्याच्या हातात माईक आलं का रामेश्वर बुवा, ते इतका सांगतो, इतका सांगतो, जसं याच्या इथं 400-200 गाईच आता. कीर्तनकारानं गाईवर सांगत असताना खालून एक जणांना विचारायचं, तू या इथं किती आहेत? जर नाही धोतर पिवळं झालं मला बाळू म्हणू नका. बोले तैसा चाले त्याची, सांगे परी वागे त्याची थोर मानावे.
सांगून वागतो का त्याशी थोर मानावे, आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. मग बुका किती लाईतोय, गणगुळी किती लाईतोय, पार माळ किती ठोकरे, हे नको सांगू सोमळ्या. हे तो देवाचे का बाळा? टिळा टोपी माळा हे वरचे लक्षण आहेत, वरचे लक्षण. आतलं दाखव ना तू ह्याकडे किती येतं. विठाला विठाला फार मोठी शक्ती गायीमध्ये. विज्ञान सुद्धा त्याला ग्वाही देत आहे. शास्त्र पुराण वेद तर सांगतोय सगळ्या गोष्टीची साक्ष आता तिच्यात आहे. असो, गायीचा उपासक होता. गोरगरिबांना गाय देऊन टाकायचं, व्यालेली गाय देत होता. आपल्याकडे देत असताना फार माणसं हुशार असते. हो, आमची ते एक म्हातारं मरच न गेलं. आता त्याचं आयुष्य नव्हतं, संपलं सोपानराजे. ते कसं मरण? आयुष्य संपल्याच्या नंतर काय तुटला आयुष्याचा दोरा नियर वावगा पसारा. पण आयुष्यात नव्हतं संपलं. ते काही काही जुन्या बायका येत असतात, माय बाजाच्या आड्यात जीव गुतलाय, याला खाली उतरा. म्हणजे ते सुंबाचे आडे असते ना. मग आता सुंबाच्या आड्यात जर जीव गुतला असता तर काही काही माणसं त्याच्यावर बसून राहिले असते ना. हो, कुठं आड्यानं कोड्यानं कुठं जीव गुतत असते तोय, कुठं खाली उतरा तरी मरण. एक बाई म्हणली, बाई त्याच्या हातानं का नाही एखाद्या महाराजाला भागवतकाराला 30-40 किलो ज्वारी द्या बरं. त्याचा हात खूपसा ज्वारी, तो मोठं टोपला आणलं 40-45 किलोचं मोठे. ते भेटायलेत ना टप आता साड्यावर. हो, आमची तर 2-3 घेतले तर मी मधात बसलो तर शेंडून पाणी फिरून एवढा मोठा टप. आणि मी म्हणलं इतके पैसे कुठून? पैसे कशाचे दिले? भागवतावर आलेल्या साड्या. त्या साड्या अशाच 4.5 वार डोकं भरून पदर घेतला की पाय उघडे, आणि पाय घोळणे असले की झिपऱ्या उघड्या. आमच्या लग्नात 650 मुळं होते, कोणतीच साडी नेसायच्या कामी नाही. त्या साड्या मांजराच्या, आणि इनं तिला द्यायची, तिनं तिला हात लागू लागू त्या चुरगाळा झाल्या. त्या का नेसायच्या कामी असतात का? भागवतावरले पिसा अशाच कामी. गोदड शिवणं, झंपर बेतनं, टोपरं होईनं, काहीच नाही. त्याला काय उदबत्तीचा चटका, कशाचा चटका, जाळं करून माशा धरल्या तर का नाही त्यानं. दुसरं तर काय होतंय ते असे पीस मोठे टाकणार, पुन्हा हौसानं उकलणार. उदबत्तीचा चटका आणते बापा लय. जाऊ द्या साड्या. त्या साड्याचा आता काय जुन्या काळात परिस्थिती होती, काय साड्याचा. चांगली गोष्ट आहे, समृद्धी झाली, आनंदाची गोष्ट आहे, पण मर्यादा असली पाहिजे. त्या साड्याचे टप घी, काही घी. त्या साड्या इतक्या लांब पावचाल्या. माझ्या लहानपणी मोठ्या पेरणीची तिफन सुताराच्या न्याहून उचलली की मारुतीला येडा घालीत होते. आणि कुठं टेकीत होते माहिती आहे का? रानात. रान लांब असलं तर बैलगाडीत ती टिफन टेकायची, आणि रान येईपर्यंत बैलगाडी उभी करायची नाही. आणि पेरणारा वापस येत नव्हता. जे पेरीत होता का त्यान पेरणी वाहड्याच्या नंतर, वाहडी म्हणजे संपली म्हणत नव्हते. बगव्यातलं कुंकू संपलं कधीच म्हणायचं नाही, वाहडं म्हणायचं. आता बगवेच नाहीत ना. आता काय विषय, कुंकू फक्त सक्रातीच्या दिवशी. आणि महाराज घरी आला तर त्याला मी लावू देत नाही, कारण यायला टिकले आणि मला काऊन आंबाबाई. तुम्हाला टिकल्या ना आम्हाला आंबाबाई, आगावच काम न. हे झालं तांबुळणीनं कुखू लावलं, जिनं घेतलं तिनं नाही लावलं. तांबुळीन कशी लाईन? तांबुळीन ही किती? तांबुळीन मुसलमानी नसती ना. ती कुखोई किती, पण अंगाला लागू देत नाही. का लागू देत नाही? त्याच्यात लाईत नाहीत म्हणून लागू देत नाही. आणि आपल्याकडं नुसतं हरिद्रादि कुमकुमम चूर्णम ललाटम प्रपटलेहा यदम प्रपट सौभाग्य प्रदायिनी, हे नुसते आपण मंत्रच म्हणायचे. ह्या काय नाही, हे लाईत नाहीत, काय नाहीत. नका का लाईनं टिकली का लाईनं पण जरा ठोकर लाईजा दिसायसारखी. आणि ती जरा अशी इथं मध्यभागी लावायची, खाली लावायची, वरी का कोंबडी बसवायची कांडे घोळायला. किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि तुम्ही पहिली मला गोळी घाला. अहो, संस्कृती आपली. कीर्तनातून घ्यायचं काय? नुसता महाराज आणणं, त्याला खपक्या पाकिट देणं, आपण सोनाराच्या नळीसारखे असे जिकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. काहीतरी घ्यायला पाहिजे त्याच्यातलं. अहो, या देशातल्या पवित्र स्त्रीनं कीर्तनातून एक घ्यायचं. ज्या स्त्रीचं सर्वांग झाकलेलं आहे ती स्त्री पंढरपुरातल्या मालकाला आवडती, आणि ती स्त्री काशीतल्या मालकाला आवडती. काय ताकद आहे माझ्या माईंनो. किती शक्ती, किती मोठी शक्ती. या देशातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असाल तर या देशाची स्त्री आहे. तुम्ही चुका करता कामा नये. काय सांगू लागलो, ते मरण म्हातारं. मग ते मोठा टप आणला. त्या साड्या ती टिफन नेत होते ना शेतात, तर ते पेरीपर्यंत घरी येऊन बायकोचं तोंड पाहत नव्हता. आता तोंड पाहायचं काय, तिच्या साडीचा कासरा टिपणीला आहे. हो,
म्हणून ज्वारीच्या बुडख्या पोंघे मर ज्वारी कधी आळ्या पडलेल्या पाहिल्या का तुम्ही? हा, यावर्षी ज्वारीवर पण आळ्या होत्या. त्या साड्याचा परिणाम आहे तो. हो, कासरा दुसरा लावणं सोमळ्या काय म्हणला आपली शेती आणि गाडीला वंगण भेटणं. बाई कळती अंगणावून आणि शेतकरी कळतो वंगणावून. हो, याच्या इथं किती माल व्हालाय, आख वाजायला. इथून सोयाबीन टाकली की वळवणीत आवाज चाललाय कुई कुई. आणि याच्यासारखा शेतकरी कोणी कोणच मोठा नाही. कोणी कोण मोठा आहे वंगण भेटणं त्याला. हो, आणि बाई कळती अंगणावून. तिचं नाव निर्मळा आणि साऱ्या घराला बुरा आला आणि नाव तिचं निर्मळा. हो, ती म्हणली महाराज गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय मी दळण आणत नाही. मो नाव म्हणून निर्मळा आहे. आणि दारात सतत नाटून संडास केली. म्हणलं कह काढी ती. म्हणली देवा घरचा मळा आहे हप्त्याला एकदा काढी ते. तसंच वारा आलं आणि त्याच्या हाती गेलो माथुडं. याच्या आधीच उलटलं आणि हिचं नाव निर्मळा. म्हणून बाई कळती अंगणावून आणि शेतकरी कळत असतो वंगणावून. असो चला. ते मथार मरण म्हणून ज्वारीचा टप आणला. हात त्याच्यात घालायचं. त्याने विचारलं बोलता येत नव्हतं. तुमच्या हातानं भागवत करायला ज्वारी द्यायची 40 किलो. हातच बघलात नेला. हा, महिनाभर खातेत म्हणला लेकरं बाळण कुठं द्यायची महाराजाला ज्वारी. मग ती मथारी म्हणली बाई हात घालीनच बाई हे यायच्या नावाने एखादी गाय द्या. ऐकू येत होतं त्याला, बोलता येत नव्हतं. म्हणजे गाईच्या गोठ्यात मला घ्या म्हणला. मग गाईच्या गोठ्यात नेलं. जाणकार होतं, लय हुशार होतं ते. बारक्या करवतान कापीत होतं. हो, बारका करवत असतो ना, हा, रक्त कमी निघत आणि तुकडा पडायची राहत नाही. असं काय काय लय काय काय काते हो बापा. म्हणजे आमच्या इथं एक असा शेतकरी होता, मंदिरातली फरची सुरू झाली की चौकात टाकली. हो, चौकात असं काय काय काम म्हणून असा चौक उगा जोरदार. ते थकल्यावर मी गेलो भेटायला. म्हणलं बाई काय कारभार काय सांगायचं महाराज. 1.5 एकर जमीन होती, आता 84 एकर झाली. कशी घेतली कसं सांगायचं महाराज. त्याच्यासारखं डोकं तालुक्यात कोणाला नाही. कोणाचे उसने पैसे पुन्हा परत करीतच नव्हते. कोणाच्या दुकानावरून खताडा आणलं की पुढच्या वर्षी दुसराच दुकानदार त्याला देतच नव्हते. महाराज मेले तर एक ट्रॅक्टरची टाली भरतं येठणं गवसते. ते संडासला मुद्दाम दुसऱ्याच्या वाखारीत जात होते गाव खरायनं. आणि कोणाचं आऊत सुटलं की येठण बगलात घालून येत होते. आता लादणी सऱ्या येठण्यानंच भरली. म्हणले महाराज इतके नुसत्या कोंडक्यात जळते इतक्या कोंडक्या आवताच्या कोंडक्या पण आणत होतं. हो, कोणाचं असं कातेव नेटिजू असलं की न्याचं आणि ते माणूस वळखीन म्हणून तवरक्त वारनेस लावून ठेवायचा. हे कालच सुताराकून केलं. कोण्या सुताराकून? रामभाऊकून. ते तो परदिशीत मेला. मेलेल्या सुताराचं नाव सांगत होतं पहा गाव. असं मथार होतं ते. काय काय असे मोठे बहादर असतात माणसं कमवायला. तसं ते म्हातारं होतं. गाईच्या गोठ्यात नेल्याबरोबर म्हणला ही देऊन टाका. तिल झालता निकाळ्या. तिची शेपूट काळी पडली होती. निकाळ्या झालेल्या गाईची बैलाची शेण काळं येत असते आणि शेपूट काळी पडली. लक्षात आलं ही उद्या सकाळच्या मरती आणि देऊन टाकली भागवत करायला. भागवत करायला गाय पुरायला 1600 लागले. त्याला माहित होतं मोठ्या पेरणीत भागवत झाले. गडी गुत्तेन खडा खांदायला ही जाऊ द्या पिढा भागवत कराकडे त्यानं दे. अशी काही काही माणसं. तसा होता कंदरुग राजा. राजा गाई सालंकरच द्यायचं महाराज. आणि शेवटी त्या राजाला वादिवाद झाला. सरड्याचा जन्म प्राप्त झाला. याच्यातून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितला. पाहता श्रीमुख गोविंदाचे वनी खेळती बाळ बल्लवाचे तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे. वनामध्ये गोपाळ खेळत होते. खेळता खेळता एका खड्ड्यापर्यंत गेले. अंधारा दिसला. मोठी डोळे होती त्याची. आवाज दिला दादा. या पोचले दादा. गोपाळांना पाहिलं, दादांना पाहिलं. नाही जीवनमुक्त झाला. भगवंत धावत येत होते. धावता धावता दमन चलत होते. दादांनी सांगितलं देवा पळा ना रे कन्या धाव ना. येतो म्हणे. पाहणं किती मोठा सरडा आहे. देवाला माहीत होते मला पाहासाठी थांबलाय. भगवान आल्याबरोबर सोपान महाराज देवाला पाहिल्याबरोबर सरड्याच्या येवणीतून दिव्य तेज निर्माण झालं. पार्षद आले. एका विमानामध्ये ती ज्योत बसवली. अंदर्ग राजा वैकुंठाच्या ठिकाणी नेला. पूर्वजांनी विचारलं अरे तुला सरड्याची योनी प्राप्त झाली काय दुःख होतं. मुक्त कसा झाला. पाहता श्रीमुख गोविंदाची विठोबार घुमाय. विठोबार घुमाय.
ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर